पर्यावरणासाठी काम करणाऱ्या स्वाब संस्थेने कन्हाळगाव येथे एकाच वेळी 34 घोणस सापांची पिल्ले आणि एका मादीला यशस्वीरित्या रेस्क्यू केले आहे। या रेस्क्यूमध्ये 2 पिल्ले 2 तोंडे असलेली आढळल्याने संपूर्ण महाराष्ट्रात ही मोठी खळबळ उडाली असून अशी नोंद पहिल्यांदाच झाली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील कन्हाळगाव येथील अब्दुल शेख यांच्या घराशेजारील लाकडाच्या ढिगाऱ्यात घोणस मादी आणि 34 पिल्ले आढळून आली होती। स्वाब संस्थेचे अध्यक्ष यश कायरकर आणि त्यांच्या टीमने या सापांना सुरक्षितपणे बाहेर काढले। दुर्दैवाने 2 तोंडे असलेली ही पिल्ले अत्यंत अशक्त असल्याने त्यांना वाचवता आले नाही। पावसाळ्याच्या सुरुवातीला घोणस सापांचा विणीचा काळ असतो। हे साप अंडी न घालता थेट पिल्लांना जन्म देतात। जन्माला आलेली पिल्ले पहिल्या दिवसापासूनच पूर्ण वाढ झालेल्या सापासारखीच विषारी आणि चंचल असतात। त्यामुळे त्यांना चुकूनही स्पर्श करू नये असे आवाहन सर्पतज्ञ यश कायरकर यांनी केले आहे। या रेस्क्यू मोहिमेत घोणसांव्यतिरिक्त नाग, मण्यार, धामण यांसारख्या अनेक सापांना पकडून वनविभागाच्या उपस्थितीत सुरक्षितरित्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले। या मोहिमेत जीवेश सयाम, नितीन भेंडाळे यांच्यासह स्वाब संस्थेचे सर्व सर्पमित्र आणि वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते। या 2 घोणस सापाच्या पिल्लांना सुरळीत रेस्क्यू तर केले, मात्र हे पर्यावरणामध्ये सर्वाइव्ह करू शकले नाही आणि मी जेव्हा यांना रेस्क्यू करून घरी आणला तेव्हा त्यांची परिस्थिती खालावलेली होती। मात्र सोडण्यापूर्वीच यांचा जीव गेलेला आहे, याबद्दल आम्हाला दिलगिरी वाटत आहे। तर मित्रांनो, पावसाळ्याचे दिवस लागले की या सापांचा विणीचा काळ असतो। काही साप नागासारखे अंडे देतात, तर घोणससारखे साप हे डायरेक्टली पिल्लांचं प्रजनन करतात। ते 35 ते 40, 60 पर्यंत त्यांची संख्या राहू शकते। त्यामुळे पावसाळ्यामध्ये आपल्या घराजवळची आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा आणि रात्र फिरताना वगैरे काळजी घ्या। अध्यक्ष यशवंत कायरकर यांनी कन्हाळगावमध्ये घोणस जातीचा साप पकडलेला होता। तर ते साप मादा असून तिच्यासोबत तिचे 30 ते 40 पिल्ले सुद्धा होते। तर त्यापैकी 2 पिल्ले असे आढळले यशवंत भाऊला आणि ते थोडे स्थिर अवस्थेमध्ये होते, नाजूक स्थितीमध्ये। तर त्या पिल्ल्यांना 2-2 डोके होते, हे बघू शकता तुम्ही। हे बघा, हे छोटे पिल्ले आहे, हा एक डोका आहे, हा एक डोका आहे आणि उलटा केला येतो स्ट्रक्चर। तर हे आमच्या पाळण्यामध्ये पहिलीच घटना आहे, आम्ही एवढे दिवसापासून साप पकडतो। तर हे खरंच निसर्गानं दिलेली हे एक देणच आहे त्यांना 2 डोके। पण ते त्यांची जी तब्येत होती एकदम खालावलेली होती आणि ते सरपटू सुद्धा शकत नव्हते ते। आणि जे बाकीचे पिल्ले होते तर ते अलगदपणे यशवंत भाऊंनी पकडून आम्ही आत्ताच त्यांना गायमुख येथील जंगलामध्ये रिलीज केलेलं आहे। आणि जी मादी होती तिला सुद्धा आम्ही निसर्गमुक्त केलेला आहे।